हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 क्लासचा चॅप्टर नंबर 15 ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 36 पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग पाहूया. त्याच्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन दी अँगल्स. त्याच्या काय बेस्ड अँगलवरून काय करायचं आपल्याला, हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा आहे तो तिथे राईट करायचा आहे. ठीक आहे, मग त्यासाठी 3 ट्रायंगल तिथे दिलेले आहेत. फर्स्ट आपण जो ट्रायंगल कोणता आहे, पी क्यू आर. तर पी क्यू आरमध्ये हा जो क्यू आहे तो कोणत्या टाईपचा अँगल आहे, राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे. इथे राईट करताना इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे, पी क्यू आर. त्याच्यामध्ये अँगल क्यू इज अ राईट अँगल. राईट अँगल मीन्स काय असतो, 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे, देअरफोर हा जो ट्रायंगल आहे, मग तो ट्रायंगल कोणता झाला, ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन कोणता आहे, ट्रायंगल एक्स वाय झेड. ट्रायंगल एक्स वाय झेड मध्ये वाय हा ट्रायंगल कसला आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे. मग इथे काय येणार आहे, इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँगल y is an obtuse अँगल. कोणता अँगल आहे, ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल कधी म्हणायचा, 90 डिग्रीच्या वरती आणि 180च्या खालती असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूज अँगल. देअरफोर ट्रायंगल एक्स वाय झेड इज अँड कसला ट्रायंगल झाला, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ठीक आहे, चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन. आता जो ट्रायंगल आहे तुमचा कोणता आहे, इन ट्रायंगल एल एम एन. याच्यामध्ये पहा त्याचे जे काही सर्व अँगल आहे ते कसे आहेत, ॲक्यूट अँगल आहे. मग काय लिहिणार आहे, ऑल अँगल्स आर ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल मीन्स काय लक्षात ठेवायचं, ज्याचं मेजरमेंट काय पाहिजे, बिलो द 90 डिग्री पाहिजे. देअरफोर मी काय राईट करू शकतो, मग ट्रायंगल एल एम एन इज अँड कोणत्या टाईपचा अँगल असेल, ट्रायंगल असेल अक्यूट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन साईड्स. त्याच्या साईडवरून काय करायचं आहे, कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे तो आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर फर्स्ट फिगर पहा. त्याच्यामध्ये काय आहेत, ए बी, बी सी आणि ए सी. ह्या तिन्ही साईड काय सेम आहेत. इथे राईट काय करणार आहे, इन ट्रायंगल कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे, ए बी सी. त्याच्यातल्या काय तिन्ही पण साईड काय सेम आहेत. मग काय लिहिणार, ऑल साईड्स. इथे राईट काय करणार मी, ऑल साईड्स आर कशा आहेत, सेम आहेत, इक्वल आहे, डिफरंट आहे, कसे आहेत, इक्वल. देअरफोर कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी. जर त्याच्या तिन्ही साईड सेम असतील तर काय तर ट्रायंगल ए बी सी अँड इक्विलॅटरल कोणता असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल का असणार आहे तो, त्याच्यात तिन्ही साईड सेम असतील तर तो कोणता असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. नेक्स्ट फिगर आहे, त्याच्यामध्ये तिन्ही साईड काय डिफरंट आहे.
तिन्ही साईड काय डिफरंट आहे. आता इथे साईड पहा, इथे 1 होता, इथे 1 होतं, म्हणून ह्या सेम समजल्या. याच्यात तिन्हीमध्ये काय आहेत, तिन्ही काय आहेत डिफरंट आहेत. काय लिहिणार आहे, इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल DEF. काय लिहिणार मग त्याच्यात ऑल साईड कशा आहेत डिफरंट. मग काय ऑल साइड्स आर डिफरंट. आता आपल्याला माहिती आहे, तर त्याच्या तिन्ही साईड का असतील डिफरंट असतील, तर तो ट्रायंगल कोणत्या टाईपचा होतो, स्कॅलन ट्रायंगल. इज अ स्कॅलन ट्रायंगल. इज अ स्कॅलन ट्रायंगल. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट फिगर पाहूया. नेक्स्ट फिगरमध्ये पहा, आता याच्यामध्ये काय आहे, दोनच साईड्स काय सेम आहेत. मग काय लिहिणार आहे, इन ट्रायंगल UVW. त्याच्यामध्ये काय लिहिणार आहे, टू साइड्स आर इक्वल. दोन साईड का असतील इक्वल असतील. देअरफॉर ट्रायंगल UVW इज अँड कसला ट्रायंगल असतो, ज्याच्यात दोन साईड सेम असतात तो आयसोसिलेस ट्रायंगल. कोणता असतो, आयसोसिलेस ट्रायंगल. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर थर्ड काय सांगतो, ॲज शोन इन द फिगर. शेजारी दिलेल्या आकृतीत पहा, अविनाश इज स्टार्टिंग नियर हिज हाऊस. काय करतोय, हा अविनाश आहे, तो त्याच्या शेजारी काय त्याचं घर आहे. त्या घरापासून त्याला जायचं कुठे, स्कूलला जाण्यासाठी काय आहेत, किती त्याच्याकडं 2 रोड आहेत. त्यातला त्यांनी काय सांगितलं, विच वे इज अ शॉर्टर, एक्सप्लेन वाय. कोणता शॉर्टर आहे आणि तो का आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं सांगितले. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की आपण ट्रायंगलमध्ये प्रॉपर्टी नंबर 2 पाहिलेली आहे. काय आहे प्रॉपर्टी 2, सम ऑफ द 2 साइड्स इज अ ग्रेटर दॅन द थर्ड साइड. म्हणजे जर 2 साईडची सम केली तर तिसऱ्या साईडपेक्षा काय असते, ती जास्त असतात. ही काय प्रॉपर्टी आहे. मग देअरफॉर मी इथे काय करणार आहे, राईट करणार आहे प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी, इन अ ट्रायंगल काय असते, सम ऑफ 2 साइड्स इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. ठीक आहे. काय प्रॉपर्टी आहे. मग आता त्याच्याकडे काय आहेत, किती रूट आहेत, 2 रोड आहेत. 2 रोड काय आहे त्याच्याकडे ऑप्शन आहेत, रोड नंबर 1 आणि रोड नंबर 2. तर रोड नंबर 1 कोणता आहे, रोड नंबर 2 कोणता आहे, तो पहा. हा रोड नंबर काय आहे त्याचा 1 आहे आणि हा रोड नंबर 2 आहे. ठीक आहे. मग रोड नंबर 1 आहे तो कसा असणार आहे, रोड AB. तो AB पासून जाणार आहे इथे, परत BC पासून इकडे जाणार आहे AC कडे, म्हणजेच C कडे. मग B पासून C कडे जाणार आहे, म्हणजे AB प्लस AC. मग रोड काय असणार आहे, AB प्लस रोड BC. देन रोड सेकंड काय असणार आहे, डायरेक्टली AC पासून C कडे जाणार, म्हणून काय रोड काय असणार आहे, रोड AC. आता जर मी काय केले, A आणि B ची सम केली तर काय AC पेक्षा ग्रेटर द्यायला पाहिजे. मग काय असणार, तर AB प्लस BC चे ग्रेटर दॅन AC. ऑफकोर्स काय असणार आहे, AB प्लस BC ह्या दोघांची सम केली, ह्या दोन्ही साईडची सम केली तर AC पेक्षा जास्त असणार आहे. मग देअरफॉर मी राईट काय करू शकतो, मग त्याच्यात छोटं कोण झालं, AC झाला. मग काय आहे, रोड AC इज शॉर्टर, म्हणून तो काय झाला, शॉर्टर झाला. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.